तुझ्या सोबतीनेच्या आजच्या भागाची सुरुवात होते नुपूर पासून. तर आता इथे नुपूर स्वयंपाक खोलीमध्ये स्वयंपाक बनवत असते. तेवढ्यातच रेवती मावशी येतात आणि म्हणतात, मल्हारची अवस्था बघितलीस, काय झालंय त्याला? काय नाही, ते आमच्यात जरा असं म्हणते नुपूर. काय नाही तुला तसंच काही नाही वाटत काय म्हणायला? गेला वर्षभर त्याला किती वेदना झाल्यात, किती त्रास झालाय ते आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिलंय. त्यातून त्याला बाहेर काढण्यासाठी किती प्रयत्न केले याची तुला कल्पना नाहीये. आणि आज आज तू काय केलंस? आज तू परत त्याला त्याच त्रासामध्ये लोटलंस. काहीच नाही वाटत ना तुला हे सगळं करताना? असं म्हणते रेवती मावशी. तू त्याची बायको आहेस की वैरीण असं म्हणते ती. त्या संजनामुळे त्याला खूप त्रास झालाय आणि आज तीच मुलगी 24 तास त्याच्या घरात त्याच्या डोळ्यासमोर वावरतीये. त्याच्या मनात नसताना त्याला हे सगळं सहन करावं लागतंय फक्त तुझ्यामुळे, असं म्हणतात रेवती मावशी. आतापर्यंत मला फक्त शंका वाटत होती, पण आता माझी खात्री पटली की तू फक्त मल्हारला त्रास देण्यासाठी या घरात आली आहेस. तर आता नुपूर म्हणते, हे बघा, तुम्ही मल्हारला आपला मुलगा मानता त्यामुळे तुम्हाला त्रास होतो, पण काय? असं म्हणतात रेवती मावशी. पण काय म्हणजे तुला आता असं म्हणायचंय की माझं त्याच्यावर असलेलं प्रेम, मला त्याच्याबद्दल वाटत असलेली माया सगळी खोटी आहे, असं म्हणते रेवती मावशी. मावशी प्लीज आता नको बोलूया आपण, असं म्हणते नुपूर. तर आता नुपूर निघून जाते बघा प्रेक्षक तिथून. तर बघा प्रेक्षक, रेवती मावशी पण किती जास्त हिपोक्रेट आहेत. म्हणजे त्या आधी म्हणायच्या नुपूरला की संजनाला घराबाहेर जाऊ देऊ नकोस, तिला जाऊन थांबव, तुला कसंच काही वाटलं नाही त्या मुलीला एकटं तू बाहेर जाऊ दिलंस, तुला वाटत नाही का एक बाईने दुसऱ्या बाईची मदत केली पाहिजे म्हणून? तर बघा प्रेक्षक, रेवती मावशी कशा बदलल्या आहेत तिथे. खरंच रेवती मावशीचा खूप राग येतो, खरंच मुद्दाम त्रास देतात त्या नुपूरला. तर आता नुपूर जाते बाहेर, तर रेवती मावशी बाहेर येतात आणि म्हणतात, थांब. का? आता का नको बोलायला? मला आताच बोलायचंय तुझ्याशी, असं म्हणतात रेवती मावशी. मग काय झालंय? असं म्हणते जिया. तू गप्पा बस, असं म्हणतात रेवती मावशी जियाला. मला माझ्या प्रश्नाचं उत्तर आत्ताच हवंय, कारण जितका वेळ जास्त जाईल ना तेवढा माझा आणि माझ्या मल्हारचा त्रास वाढतच जाईल. त्यामुळे मला आताच मोक्ष लावायचंय. सांग का करतेस हे सगळं? असं म्हणतात त्या संजनाला का घेऊन आलीस तू इथे? तर नुपूर उत्तरच देत नाही लवकर. मावशी, मला संजनाकडून एक सत्य जाणून घ्यायचं, असं म्हणते नुपूर. डोंबलाचं सत्य, असं म्हणतात मावशी. तू आम्हाला काही सांगशील आणि आम्ही विश्वास ठेवायचं? मूर्ख समजतेस तू, असं म्हणतात मावशी. मामा काय चाललंय हे? असं म्हणते जिया. गप्पा बसायचं, एकदा सांगितलेलं कळत नाही तुला? मी बोलते ना तिच्याशी, असं म्हणतात रेवती मावशी. जेव्हापासून घरात आली तेव्हापासून माझ्या मल्हारचं आयुष्य परत उद्ध्वस्त व्हायला लागलंय. तुम्हाला आता हे नाही पटणार, त्या दिवशी माझा जीव जाईल त्या दिवशी पटेल, असं म्हणतात मावशी. मावशी प्लीज, असं म्हणते नुपूर. मम्मा, असं म्हणते जिया. मावशी हे बघा, तुम्हाला राग आलाय पण प्लीज असं अभद्र बोलू नका, असं म्हणून नुपूर हात घेतलेले असते मावशीचा आपल्या हातामध्ये. तर आता मावशी हात काढून घेतात आपला. तेवढ्यातच मल्हार आलेला असतो. नाटकं करू नकोस, असं म्हणतात मावशी. निघे दोन, असं म्हणतात त्या. मावशी असं म्हणतो मल्हार, हे बघ, नुपूरचं वागणं मलाही पटत नाहीये, चुकीचंच वाटतंय, पण ती असं का वागतीये हे आपल्याला अजून कळलेलं नाही, असं म्हणतो मल्हार. आपण ठीक आहे, तिचं इंटेन्शन चुकीचं आहे असा विचार करण्याचा अधिकार कुणालाच नाही, असं म्हणतो मल्हार. कुणालाच म्हणजे अगदी तिच्या नवऱ्याला पण नाही, असं म्हणतो मल्हार. पण मला एका गोष्टीची खात्री आहे मावशी, काही झालं तरी नुपूर या घराचा आणि कुणाचाच वाईट विचार नाही करणार. पूर्ण विश्वास आहे मला तिच्यावर. एवढा विश्वास तर तूही ठेवूच शकतेस, असं म्हणतो मल्हार. तर आता इथे रेवती मावशी म्हणतात, मल्हार अरे. तर आता मल्हार म्हणतो, चल मला वाढून दे, चल मला भूक लागली, असं म्हणतो मल्हार. तर दोघे डायनिंग टेबलवर जातात. तर आता नुपूर बाहेर जाते, तर आता तिच्यासोबत जिया सुद्धा बाहेर जाते. तर आता इथे संजनाला खूप जास्त आनंद झालेला असतो. तर आता ताडे बघत असते संजनाकडे. तर ताडे आता सगळीकडे लक्ष ठेवून असते बघा प्रेक्षक. तर आता इथे रात्र झालेली असते. ज्या स्पीडने गोष्टी घडतायत ना ते बघून असं वाटतंय की मल्हारच्या लाईफमध्ये परत एंट्री घ्यायला जास्त वेळ नाही लागणार आता, असं म्हणते संजना. तर आता ती विचार करत असते फ्लॅशबॅक मध्ये कसं मल्हार तिला म्हटलेला असतो, मी तुला नाही जाऊ देणार, तू करून दाखवलं संजना, असं म्हणत असते ती. तेवढ्यातच ताडे येते आणि कानाखाली मारते संजनाच्या. भारी मस्त मारते बघा प्रेक्षक संजनाला ती. तर आता इथे ताडे तिचा चेहरा पकडते आणि तिला वॉर्निंग देते, जास्त उडायचं नाही हा, असं म्हणतात ताडे. पंख छाटून टाकेन तुझे, असं म्हणून वॉर्निंग देते ती. मी सांगेन तसं आणि तेवढंच करायचं. आपली लायकी काय, आपण वागतोय काय त्याचं भान ठेवायचं, असं म्हणते ती. खरंच खूप भारी दाखवलंय प्रेक्षक हे. खेळण्यामधली रिमोट कार आहेस तू. बटन दाबलं की चालायचं, बटन दाबलं की थांबायचं, लेफ्ट म्हटलं की लेफ्ट, राईट म्हटलं की राईट. माझ्याकडे असलेल्या अनेक खेळण्यांमधलं एक खेळणं आहेस तू. मल्हारशी संसार करायची स्वप्न बघायची नाही, तसं म्हणते तायडी. नाही मॅम, असं म्हणते संजना. ते मी असं म्हणत असते ती. आवरायचं, असं म्हणते तायडी. स्वतःला आवरायचं, असं म्हणते तायडी. गेम माझा आहे, रूल्स ही माझे आणि सेटिंग सुद्धा मीच करणार. आपल्यातलं डील विसरलीस, असं म्हणते तायडी. नाही मॅम, असं म्हणते संजना. नीट आठवते ना डील, असं म्हणते ती. तर आता इथे संजनाला आठवतं फ्लॅशबॅक मध्ये कसं संजना येऊन पडलेली असते तायडीच्या पायावरती. तुम्ही असं म्हटलेली असते संजना. तर आता शूटर आणून संजनाला फेकलेली असते बघा प्रेक्षक तायडीच्या पायावरती. तर बघा प्रेक्षक नुपूर त्या वेळेला गेलेली असते ना संजनाला शोधण्यासाठी त्या फ्लॅटमध्ये. तर त्याच वेळेला तायडीला कळलेलं असतं, त्यामुळे ती शूटरला तिथे पाठवलेली असते आणि नुपूर जंगलामध्ये हरवलेली असते. तर आता तेव्हाच बळजबरीने ती शूटर घेऊन आलेली असते बघा प्रेक्षक संजनाला आणि फेकलेली असते तिला तायडीच्या पायावरती. तर संजनाचे कसे
केस पकडलेले असते तायडेने खूप मारलेली असते संजनाला. संजना खूप जास्त रडलेली असते. तायडेने खूप जास्त मारलेलं असतं संजनाला बघा प्रेक्षक हो. या तायडेला क्रॉस करतेस तू, तुझी ही लायकी असं म्हणून खूप मारलेली असते संजनाला तायडी. पुरावा लपून ठेवतेस, तुझा जीव नाही घेतला ना आज, मर माझ्या हातून असं म्हणते तायडी. मॅम काय करता असं म्हणते शूटर. सोडा तिला, ती मरेल असं म्हणते शूटर. तर तायडे सोडलेली असते संजनाला खाली. मॅम अहो आपलं काम होतं म्हणून आणलंय ना हिला. पाणी आणते थांबा असं म्हणते ती. पाणी पाजायला आणलं इथे तिला. निघ असं म्हणते तायडी. ओठ असं म्हणते तायडी. मांडी घाल असं म्हणते तायडी. मांडी घाल असं म्हणते ती संजनाला. तर आता संजना मांडी घालते. लेट्स कम टू द पॉइंट नाव असं म्हणते तायडी. तर आता ती केस पकडते संजनाची. सॉरी मॅम सॉरी असं म्हणते संजना. माझा स्वार्थ आहे म्हणून वाचलीस तू, नाहीतर असं म्हणते ती. रिलॅक्स असं म्हणते तायडी. मी काय करू शकते हे कळलंय तुला. मला डबल क्रॉस केलीस तर तुझं काय होईल याचा अंदाज आला तुला असं म्हणते तायडी. तर आता माफी मागते संजना हात जोडून. आता तुला काय करायचं माहिती आहे ना, आता मी सांगेन तेच करायचं असं म्हणते तायडे. हो असं म्हणते संजना. आधी तू जो गेम खेळलीस ना तो गेम परत खेळायचा असं म्हणते तायडी. गेम सेम आहे, पिच वेगळा आहे. करशील ना मदत, करशील ना माझं काम असं म्हणते तायडे. हो हो असं म्हणते संजना. शांत हो बघू असं म्हणून तायडे आता प्रेम करायला लागते संजनाला. रिलॅक्स असं म्हणतात त्या. मला डबल क्रॉस करणार नाहीस ना असं म्हणते तायडे. नाही नाही असं म्हणते संजना. आपण दोघे मिळून त्या मल्हारची वाट लावू असं म्हणते तायडे. तू आणि मी, आपण दोघे मिळवून असं म्हणते ती. कळलं असं म्हणून आता नाटक करत असते तायडी. सांगितलेलं लक्षात ठेव असं म्हणते तायडी संजनाला. आणि संजना खूप जास्त रडत असते. तर आता केस ओढते तायडी संजनाचे. कळलं असं म्हणून तिला ओढते आणि पाठीमागे ढकलते. संजना खूप जास्त घाबरलेली असते बघा प्रेक्षक हो. चला लागूया का मला असं म्हणते तायडी. तर आता इथे तायडी आणि संजना दोघे पार्टी करत असतात बघा प्रेक्षक हो. आणि आता ती शॅम्पेन भरून देत असते संजनाला आपल्या ग्लासमध्ये आणि तिला पण देते प्यायला. तर आता दोघेही चर्च करतात. तर आता दोघेही शॅम्पेन पितात बघा प्रेक्षक हो. तुझ्या या अनऑफिशियल एंट्रीचा मस्त सेलिब्रेशन करूया आपण असं म्हणते तायडी. चला बरं झालं मल्हारच्या आयुष्यात पुन्हा येण्यासाठी तू होकार दिलास. एका अर्थी बरंच झालं, नाहीतर जीव घेतला असता मी तुझा असं म्हणते तायडी. तर आता ती जवळ येते संजनाच्या आणि दम देते तिला. आणि या कामाची किंमत तुझ्या जीवापेक्षा खूप जास्त आहे असं म्हणते तायडी. म्हणून वाचलीस तू असं म्हणते ती. बाकी टेन्शन घेऊ नकोस हा, मस्त राहा इथे, मजेत राहा, एन्जॉय कर, भरपूर पैसे देईन मी तुला, एवढे पैसे की तुला आयुष्यात कधीच कमी पडणार नाही असं म्हणते तायडी. तर आता गळा दाबते ती संजनाचा. मॅम मॅम काय करताय तुम्ही असं म्हणते संजना. पैसे देईन पण सेकंड चान्स नाही देणार असं म्हणते तायडी. आता डबल क्रॉस केलास ना तू तर बघ मी तुझं काय करते ते, आणि विचार जरी केलास ना तरी बघ असं म्हणते तायडी. एकदा केला होतास ते ठीक आहे, पण आता ह्या वेळेला मात्र तुला अजिबात चान्स देणार नाही मी. या वेळेला मी तुला कापून फेकून देईन असं म्हणते तायडे. संजनाला खूप मोठा ठसका लागलेला असतो बघा प्रेक्षक आता इथे. हो ठसका लागला ग. ठसका असं म्हणून दारू पाजवते आता तायडे संजनाला. तर आता ठसका लागलेला असतो तिला खूप मोठा. होईल बरं असं म्हणते तायडे आणि सांत्वना देते ती आता संजनाला. तर आता इथे नुपूर कॉफी पित असते आणि मल्हार पण तिथेच बसलेला असतो. तर आता इथे दोघे बेडरूम मध्ये असतात बघा प्रेक्षक. तर आता इथे मल्हार म्हणतो नुपूरला, नुपूर संजना इथे या घरात राहणार हे तू ठरवलंस, त्यामुळे आज जे झालं ना ते रोज होत राहणार. खरं तर आपल्याला सवय करून घ्यावी लागणार आहे आता तिची असं म्हणतो मल्हार. तर आता दोघे कॉफी पित असतात मल्हार आणि नुपूर. समथिंग सस्पिशियस असं म्हणतो मल्हार. काहीतरी गडबड आहे, तिचा हा सगळा ड्रामा आहे, हा सगळा योगायोग असूच शकत नाही असं म्हणतो मल्हार. म्हणजे आपण दोघेही ह्या घरात नसताना संजना घरी येणं, तिने घरातल्यांना एक गोष्ट सांगणं, विक्रम नावाचा कोणीतरी माणूस आहे ज्याने आपल्याला नजरकैदेत ठेवलं होतं, तो कोणी डेंजरस आहे हे पटवून देण्याचा प्रयत्न केला, बरोबर असं म्हणतो मल्हार. त्यानंतर बरोबर तुझ्या समोरच विक्रांतच्या गुंडांना दाखवलं आणि तुझ्या समोरच तिला किडनॅप करायचा त्यांनी प्रयत्न केला. बरं आपण त्या विक्रांतला शोधण्यासाठी आपण पोलिसांची मदत घ्यायची ठरवली. तेव्हा विक्रांत आपल्या घरी आला, आपल्या रूम मध्ये आला, तुला धमकायला असं म्हणतो मल्हार. तर आता फ्लॅशबॅक मध्ये दाखवतात कसं विक्रांत पुरा दम दिलेला असतो ते सगळं. आणि दुसरी गोष्ट बघ, संजनाने त्याचा जो नंबर दिला होता त्याचा सिम कार्ड, त्याचं लोकेशन ही पोलिसांना मिळालं. तर आता पोलीस आलेले असतात आणि सांगितलेले असतात ना ते सगळं फ्लॅशबॅक मध्ये दाखवलंय. आम्हाला एक इम्पॉर्टंट एव्हिडन्स सापडलाय. तर सिम कार्ड आणून दाखवतात ते. तर आता नुपूर म्हणते नेमकं काय म्हणायचंय तुम्हाला असं म्हणते नुपूर. दिस इज टू परफेक्ट नुपूर, म्हणजे आपल्याला पटतील अशी उत्तर त्यांनी आधीच तयार करून ठेवले असं म्हणतो मल्हार. राधर मला असं वाटतंय की आधी उत्तरं लिहिली गेली, मग त्यांना साजेशी अशी प्रश्न तयार केली गेली. हे सगळं नको तेवढं परफेक्ट आहे नुपूर असं म्हणतो मल्हार. तर आता इथे बघा प्रेक्षक हो, तायडे आणि संजनाला दाखवलंय. तर आता इथे तायडे म्हणते बघ तायडेचा प्लॅन किती परफेक्ट असतो असं म्हणत असते तायडी संजनाला. तर आता संजना पण हसत असते. येस मॅम असं म्हणते ती. आपल्या त्या किडनॅपिंगच्या ड्रामानंतर नुपूर तर सॉलिड विश्वास ठेवायला लागले माझ्यावर असं म्हणते संजना, कारण माझा प्लॅनच परफेक्ट होता, सगळी उत्तर जागच्या जागी आणि हवे त्या वेळेला असं म्हणते तायडी. या वेळेला मी प्लॅनिंगच असं केलं होतं की कुणाला डाऊटच येणार नाही असं म्हणते तायडी. तर आता संजना खूप जास्त घाबरलेली असते. तुला कळतंय का संजना, सगळ्यांनी विक्रांतवर विश्वास कसा काय ठेवला, कारण विक्रांत हे कॅरेक्टर मी आधीच सोबत केलं होतं, असा उलटा गेम खेळले मी असं म्हणते तायडी. मला माहिती आहे यांच्या मनात काय चाललंय ते.
यांच्या मनात कुठलेही प्रश्न निर्माण होतील. त्याप्रमाणे मी आधी उत्तरं तयार केली आणि मग प्रश्न, असं म्हणते तायडी. तर बघा प्रेक्षक, तिला खूप जास्त अभिमान असतो आता इथे तायडीला तिच्या डोक्याचा, आणि असं तसे जोजरा तायडी. मी पुरावेच असे तयार केलेत की माणूसच काय, देवही तुझ्यावर विश्वास ठेवेल, असं म्हणते तायडी. तर आता मल्हार म्हणतो, नुपूर, या सगळ्या गोष्टी इतक्या संजनाच्या बाजूने आहेत ना की जगातला कुठलाही माणूस संजनावर कधी विश्वास ठेवेल, म्हणजे ही सगळं अजिबात डाऊट देणार नाही आहे. अशा पद्धतीने आपल्या समोर उभं केलं गेलंय ना, म्हणूनच मला खरं तर जास्त डाऊट येते, असं म्हणतो मल्हार. म्हणजे बघ ना, ती जे काही सांगतेय ते सगळ्याचे पुरावे आहेत तिच्याकडे. बरं, ते पुरावे जर तिने स्वतःहून आणून दिले असते तर मला डाऊट आला असता, पण ते पुरावे तिच्याही नकळत आपल्या समोर येत आहेत. विक्रांत, त्याच्या मोबाईलचं सिम, त्याचं लोकेशन, या सगळ्या गोष्टी ऑटोमॅटिक आपल्या समोर आल्यात. या सगळ्या गोष्टी तिच्या बाजूने आहेत, अगदी ऑर्गॅनिक वाठाव्या अशा, आणि म्हणूनच मला जास्त डाऊट येतोय, असं म्हणतो मल्हार. आता डाऊट घ्यायला जागाच नाहीये कुठेही, असं म्हणते नुपूर. आता कुणीच डाऊट नाही घेणार तुझ्यावर संजना. आपण गोष्टच अशी तयार केली आहे ना की ती गोष्ट आहे हे कुणाला कळलंच नाही, असं म्हणते तायडी. विक्रांत, तू, तुमच्या आयुष्यात घडलेलं आणि तुझं दुःख, हे सगळं त्या मूर्ख माणसांना खरं वाटतं, असं म्हणते तायडी. तर आता ती टाळ्या वाजवते आणि हेच आपलं यश आहे, असं म्हणते तायडी. तर आता मल्हार म्हणतो, संजनावर अजिबात विश्वास नाही माझा, असं म्हणतो मल्हार. माझाही, असं म्हणते नुपूर. तर आता धक्काच बसतो मल्हारला हे ऐकून. काय, असं म्हणतो मल्हार. हो, असं म्हणते नुपूर. पहिल्या दिवसापासून विश्वास नाहीये, सेकंदही विश्वास नाही तिच्यावर, असं म्हणते नुपूर. मग तूच तिला घेऊन आलीस ना पूर्ण इथे, असं म्हणते मल्हार. ती माझी स्ट्रॅटेजी आहे असं समजा, असं म्हणते नुपूर. स्ट्रॅटेजी, असं म्हणतो मल्हार. हो सर, असं म्हणते नुपूर. संजना खोटं बोलतीये हे तर आपल्याला माहिती आहे. जर आपण तिला आता सोडून दिलं तर मग सत्यापर्यंत आम्ही पोचूच शकणार नाही, असं म्हणते नुपूर. आपल्याला तिच्याकडून मॅक्झिमम इन्फॉर्मेशन शोधून काढायची आहे. खरं काय घडलं होतं ते शोधून काढायचंय. यासाठी संजनाला डोळ्यासमोर ठेवावं लागेल, तिच्यावर सतत नजर ठेवावी लागेल. म्हणून मी मुद्दाम तिला इथे घरी घेऊन आली, असं म्हणते ती. तर आता मल्हार विचार करायला लागतो. आता फक्त एकच करायचं, असं म्हणते नुपूर. कोणावरही विश्वास ठेवायचा नाही, आपल्या डोक्याने चालायचं, सत्यापर्यंत पोचायचं, असं म्हणते ती. विश्वास कमावला म्हणून ती गाफील राहणार आणि आपण तिचा गेम तिच्यावरच पलटवणार, असं म्हणते नुपूर. ठीक आहे मग, असं म्हणतो मल्हार. पण मला सांग आता पुढे कसं काय करायचं आपण, असं म्हणतो मल्हार. सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला संजनाशी चांगलं वागावं लागेल, असं म्हणते नुपूर. ते ह्या जन्मात तरी जमणार नाही, असं म्हणतो मल्हार. ती फक्त नाटक करायचं म्हणते, असं म्हणते नुपूर. हे बघा, तुम्ही तिच्याशी मनापासून चांगलं वागताय. तुमच्या मनात तिच्याबद्दलचा राग, गैरसमज हळूहळू दूर होतोय असं तिला वाटलं पाहिजेत मल्हार सर, असं म्हणते नुपूर. बरं ठीक आहे, असं म्हणतो मल्हार. चल मी करेन हे मॅनेज, पण कशासाठी करायचं, असं म्हणतो मल्हार. असं काय करताय? हे बघा, एखाद्याचा विश्वास जिंकायचा असेल ना तर तो माणूस बेसावध व्हायला हवा. आपला त्याच्यावर पूर्ण विश्वास आहे असं त्याला विचार आला तर ते पूर्णपणे अलर्ट राहत नाही. त्यामुळे आता संजना पण अलर्ट राहणार नाही आणि ह्याच वेळेला कदाचित तिच्या विरोधातला आपल्या हाती पुरावा येईल. म्हणून सांगतेय, तिच्याबरोबर जरा हसून बोला, नीट वागा प्लीज, असं म्हणते नुपूर. हसून बोलणं तर दूरची गोष्ट आहे, ती समोर आली ना तर तिच्याकडे बघायची पण इच्छा होत नाही माझी, असं म्हणतो मल्हार. समजू शकते मी, असं म्हणते नुपूर. इट्स व्हेरी डिफिकल्ट फॉर मी नुपूर. ती समोर आली ना तरी संताप होतो माझा. खोटं खोटं तिच्याशी चांगलं वागणं टॉर्चर आहे माझ्यासाठी, असं म्हणतो मल्हार. तर आता नुपूर मल्हारचा हात आपल्या हातामध्ये घेते. मला तुमची सिच्युएशन कळते, किती अवघड आहे तुमच्यासाठी हे कळतं, पण दुसरा कुठला पर्याय आहे का आपल्याकडे, असं म्हणते ती. आपल्याला जर भक्कम पुरावे हवे असतील तर आपल्याला तिला गाफील ठेवावंच लागणार आहे, असं म्हणते ती. हा म्हणजे मला पटतंय तुझं, पण नुपूर, असं म्हणते तो. आपण पहिला तिच्या मोबाईल पासून सुरुवात करूया, असं म्हणते नुपूर. मोबाईल, असं म्हणतो मल्हार. मला आठवतंय विक्रांतचा नंबर असलेला फोन तिने पोलिसांना दाखवला होता, आठवते तुम्हाला, असं म्हणते ती. तो फोन जर आपल्याला मिळाला तर त्यामध्ये काहीतरी माहिती मिळू शकते, म्हणजे ती कुणाशी बोलते, तिचे मेसेजेस किंवा तिचे फोटोज कुणाकुणाबरोबर आहेत ते आपल्याला कळू शकतं ना. छोटासा का होईना पण कुठला ना कुठला पुरावा किंवा क्ल्यू आपल्या हाती नक्की लागेल सर, असं म्हणते नुपूर. तर आता मल्हार म्हणतो, नुपूर मला सांग, ती इथे येताना एवढा प्लॅन तयार करून आली ती स्वतःच्या मोबाईल मध्ये स्वतःच्या विरुद्ध पुरावा ठेवेल असं वाटतंय तुला, असं म्हणतो मल्हार. मला नाही वाटत असं म्हणतो मल्हार. ट्राय तर करून बघूया, असं म्हणते नुपूर. ट्राय करायला काय हरकत आहे, जर पुरावे सापडले तर आपलाच फायदा आहे ना, असं म्हणते ती. तर आता मल्हार म्हणतो ठीक आहे, ओके, असं म्हणते नुपूर. ओके, असं म्हणतो मल्हार. स्वतःपासून तुम्हाला तिच्याशी चांगलं वागायचं, असं म्हणते नुपूर. हा, फक्त एवढंच करा, बाकीचं सगळं मी बघते, असं म्हणते नुपूर. तर आता मल्हार म्हणतो ओके. तर बघा प्रेक्षक, आजचा भाग इथे संपतो. तर बघूया तरी काय काय येते. तर आता इथे संजना म्हणते मल्हारला, तुझ्या ऑफिसमध्ये एखादा जॉब मिळू शकतं का, असं म्हणते आता संजना मल्हारला. इथून कुठे जाऊ मी, असं म्हणते ती. तर ती म्हणते ते बरोबर आहे, असं म्हणते नुपूर. पगाराची अपेक्षा नाही आहे तिची, असं म्हणते नुपूर. ठीक आहे, तू उद्यापासून ये ऑफिसला, असं म्हणतो मल्हार. तर आता इथे दाड्याला खूप जास्त आनंद झालेला असतो. तर आता इथे ती मल्हारचा हात पकडते आणि म्हणते, आता नुपूर खोलीमध्ये येऊन मी आहे ना तुमच्यासोबत आणि आम्ही दोघे ही लढाई जिंकणार आहोत, असं म्हणते नुपूर.
तर आता इथे नुपूर स्वयंपाक करत असते. तर आता इथे तायडे तरी लावते तिच्या साडीच्या खाली. तर आता इथे संजना बघते की नुपूरच्या साडीला आग लागली म्हणून. तर बघा प्रेक्षक, संजना आणि तायडेचा हा प्लॅन असतो की नुपूरला जाळून मारायचं म्हणून. तर आता इथे संजना येऊन बहुतेक वाचवणार आता इथे नुपूरला, आणि आता ती असं दाखवणार की ती पूर्णपणे नुपूरच्या फेवर मध्ये आहे आणि नुपूरला असं वाटणार की संजना खूप चांगली मुलगी आहे म्हणून. तर बघा प्रेक्षक, आता इथे खूप सारा प्लॅन करताय दोघेही, नुपूर आणि संजना. तर आता इथे नुपूरचा काय टेक असेल या गोष्टीवरती हे बघणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे. तर उद्याचा एपिसोड खूपच मस्त आहे प्रेक्षक. तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि आमच्या व्हिडिओला हाईप करायला तर अजिबात विसरू नका. तर प्रेक्षक, असेच एक्सक्लुसिव्ह पिक्स बघायचे असतील तर हा व्हिडिओ बघतच राहा.